नेक्स्ट क्वेश्चन हा आहे मोलस्का. मोलस्का या टॉपिकवरती वेगवेगळे प्राणी संघ जसं की मोलस्का, आर्थ्रोपोडा, प्लॅटीहेल्मिंथस, नेमाटोडा हे सर्व आपल्याकडे कवर झालेत. कसे ह्यांचे स्ट्रक्चर्स असतात, त्यांचे काय फीचर्स असतात, वेगवेगळे एक्झाम्पल्स काय आहेत, हे सर्व आपण कवर केले. जसं की पहा, मृदुकाय प्राणी संघ. मृदुकाय प्राणी संघ यामध्ये शरीर संघटन कशा प्रकारचं असतं, ते उत्सर्जन कशा पद्धतीनं करतात, पचन संस्था कशी असते त्यांची, त्यांचं शरीर अखंडीयुत असतं की कसं असतं, त्यासोबतच वेगवेगळे इथं एक्झाम्पल्ससुद्धा कवर केलेत आपण. राईट, वेगवेगळे क्लासेसमध्ये हा फायलम डिवाइड होतो. मग त्या क्लासेसमध्ये कुठल्या क्लासमध्ये कुठलं एक्झाम्पल आहे, जसं तुम्हाला इथं डॅन्टेलियम, डॅन्टेलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो हा प्रश्न विचारला होता. मॉलस्का हा याचा आन्सर आहे. इथं पहा, मॉलस्का या फायलममध्ये वेगवेगळे क्लासेस असतात, जसं की ॲम्फिन्युरा, गॅस्ट्रोपोडा, सिफॅलोपोडा, स्कॅफोडा. ओके, त्यापैकी स्कॅफोडा या क्लासमधील उदाहरण आहे डॅन्टेलियम. ओके, डॅन्टेलियम बेसिकली त्याचं नाव डॅन्टेलियम का आहे, कारण की त्याचं जे तुम्ही जर कधी त्याला गुगल केलं तर त्याचा फोटो जो आहे तो हत्तीच्या दातासारखा दिसतो. ओके, म्हणून डॅन्टेलियम, डेंट म्हणजे काय, दात. ओके, हत्तीच्या दातासारखा असलेला एक जीव म्हणून डॅन्टेलियम असं त्याचं नाव दिलेलं आहे. सो हे तुम्हाला इथं कवर झालेलं होतं मॉलस्कामध्ये. येणाऱ्या परीक्षेमध्ये हाय चान्सेस की वेगवेगळ्या अशा प्राणी संघांमधनं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एक भाग दिला जाईल, त्यामध्ये वेगवेगळे प्राणी, आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला त्यांचं संघ दिलं जाईल, जोड्या लावासाठी सुद्धा येऊ शकतं. ओके.